नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. कॉकरोच जनता पार्टीनं देशभर नीट परीक्षेच्या विरोधात आंदोलन सुरू केलंय. काही वेळांपूर्वी जंतर मंतरवर मोठी दगडफेक झाली. विद्यार्थी आक्रमक भूमिका घेताना दिसले. अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. काल कॉकरोच जनता पार्टीचं शिष्टमंडळ सरकारसोबत चर्चा करण्यासाठी गेले होते. यावेळी सरकारनं 3 पैकी त्यांच्या 2 मागण्या अगोदरच मान्य केल्या होत्या. आज पुन्हा एकदा त्यांनी सरकारसोबत बैठक घेतली. आज बैठक होण्यापूर्वीच सरकारनं त्यांचा राजीनामा घेतला. सरकारनं अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतलाय. सरकारवरील दबाव वाढला. 12 वर्षात पहिल्यांदाच सरकारला एखाद्या मंत्र्याचा राजीनामा घेण्याची नामुष्की आली आहे. सुरुवातीला चर्चा होती की धर्मेंद्र प्रधान यांचं खातं बदल केलं जाईल. मात्र अभिजित दिपके यांनी राजीनामा पाहिजे, खाते बदलणे असं स्पष्ट सरकारला सांगितलंय.